पाहिलं पाहिलं का? याच्या डोक्यातनं अजून वेळ गेलेलाच नाहीये. नानू मामा जरा शांत हो तू. आत्ता हे सगळं बोलायची काही गरज नाहीये. नाही, ही सुद्धा इतकी लोचटासारखं का वागते तेच मला कळत नाहीये. एकदा नाही, दोनदा हकलून दिलं तिला या घरातनं, तरी सुद्धा येते परत परत. नानू मामा तुला कळतंय तू कोणाला आणि काय बोलतोयस ते? हो कळतंय मला. तेच बोलायचंय जे मी बोलतोय आणि ते हिलाच बोलतोय. काय काय तुला घरात घेतलं नाही म्हणून तू आता बाळाला घेऊन आलीस काय? नानू मामा तिला मी बोलावली, ती स्वतःहून नाही आली. सगळं काय चाललंय? मोहन काका, अरे मी ईशाची जबाबदारी घेतली, तिला दूर कसा ठेवू शकतो मी? मी काय म्हणते, हे सगळं दरवाजातच बोललं पाहिजे का? त्यांना आत तरी येऊ दे ना. ये. वाल के वा. म्हणजे हे सगळं लचांड घरापासून दूर राहावं म्हणून माझे प्रयत्न चाललेत आणि तू यांना आत घेतेस. हो नानू मामा. अरे काय रे, काय चाललंय? कसला आवाज आहे? काय झालं? इथे कशी? नाही तेच मी विचारतोय, पण इथे कोणाला आवडत नाहीये या घरात. आजी मी आणलं ईशाला इथे, म्हणजे मानसीला मी सांगितलं होतं तिला इथे घेऊन यायला. का? कारण तिथे तिला सांभाळायला कुणी नाही आजी. का? तिथे पणजी पणजोबा आहेत की? हो ते आहेत, पण ते किती काळापर्यंत सांभाळणार आहेत? आणि मी जर तिला इथे नाही आणलं तर नंतर तिची रवानगी अनाथ आश्रमात होईल. अगो बाई, अनाथ आश्रम? काय बोलतोस? हे उगाच भांडू नका रे. ती बघा घाबरून रडायला लागली. मानसी तू लगेच जायची गरज नाही, थांब इथेच. काय? मानसी ईशाला घेऊन गेले आणि ते सुद्धा मला न विचारता, आणि तुम्ही जाऊ दिलत? तुला न विचारता ती ईशाची काळजी घेते, मग ते चालतं वाटतं तुला? आजी आजोबा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय माझ्या मुलीला माझ्या परवानगी शिवाय कुठेही न्यायचं नाही. मानसी कोणाला विचारून घेऊन गेली ईशाला? आम्हाला. आणि आता हेही सांगते की ती ईशाला घेऊन दळवींकडे गेली. काय? मानसी ईशाला घेऊन दळवींच्या घरी गेली आणि तुम्ही जाऊ दिलं तिला? मला नव्हतं न्यायचं ईशाला दळवींच्या घरी कधीच. का जाऊ दिलं तुम्ही? हे बघ, ईशाला नुसतं खाऊ पिऊ घातलं म्हणजे झालं का? अगं तिला प्रेम, माया, आपुलकी याही गोष्टींची गरज आहे आणि ते तिला तिथे मिळतं म्हणून जाऊ दिलंय तिला. हे सगळं तिला अनाथाश्रमात मिळणार नाही. तिला मायेचं घर, मायेची माणसं हवी. ओके, नाव आय गेट इट. हे सगळं अनाथ आश्रमामुळे झालंय, त्याचे परिणाम आहेत हे सगळे. इतकं रागवायला काय झालंय ग तुला? आणि एवढी हक्कानी बोलतेस तर तू करतेस काय तिच्यासाठी? कधी हातात तरी घेतेस का तिला? अगं तिला बिचारीला आपली आई कोण आहे हे माहिती तरी आहे की नाही कोण जाणे. दळवींकडची सगळी माणसं तिच्यावर प्रेम करतात, मग का न्यायचं नाही तिला तिथे? आणि तू काय करतेस तिच्यासाठी ते तरी आम्हाला एकदा कळू दे. विक्रांत, तू जे सकाळी वागलास म्हणजे माझी माफी सुद्धा मागितलीस तू. मला वाटलं होतं की हळूहळू सुधारेल म्हणून, पण नाही, तसं काही दिसत नाहीये.
नानू मामा, ते वेगळं आणि हे वेगळं. हे बघा, तेव्हा मी तुमच्याशी वाद घातला आणि माझं समजावून सांगताना थोडासा माझा आवाज वाढला होता. पण ते चुकीचंच आहे, तो माझा अधिकार नाहीये. म्हणून मी मनापासून तुमची माफी मागितली. पण ईशाला सांभाळणं, तिचं संगोपन करणं हा माझा हक्क आहे आणि तो माझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. विक्रांत, तुझं म्हणणं पटतंय मला, पण तरीही तू ईशाला सांभाळण्याचा हा जो काही निर्णय घेतलास ना, तो पुढे जाऊन खूप विचित्र होणार आहे. कारण या घरामध्ये तू एकटा राहत नाहीस, आम्ही सगळे राहतो इथे. मोहन काका, एक मिनिट. अरे काय वाद घालता तुम्ही? परिस्थिती जरा बघा. ती लहान मुलगी आहे. ती काय चूक आहे तिची? तिचं स्वागत तुम्ही असं करता, असं भांडून एकमेकांची? ही पद्धत आहे आपल्या घराची? आता आलीच आहे तर राहू दे ना थोडा वेळ. हा, आपण सुद्धा किती दिवसात भेटलोच नाहीये ईशाला. बघ आई, मी तुला सांगितलं होतं ना की ईशा येईल म्हणून. मानसी ताई, तू किती दिवस झालेस आलीस नाही आमच्या सोबत खेळायला. तू पूर्वी यायचीस तेव्हा मला केवढे मस्त गोष्ट सांगायचीस. मग आता का नाही येत तू? आता ईशा आहे ना म्हणून. मग ईशाला इथे राहू दे ना, आणि तू पण इथेच राहा. अथर्व, आर्यन, काय चाललंय? शांत राहा तुम्ही. काकी राहू दे. त्यांची मनं निष्पाप आहेत म्हणून त्यांना वाटतं. आई, चल ना, आपण हिला आत घेऊन जाऊया. आम्हाला हिच्याशी खेळायचंय. चल ना ताई, आपण हिला घेऊन आत जाऊया. दादा, थँक्यू. अरे आर्यन, अरे अरे हळू. अरे शांतपणे बसा. ईशा उठेल ना, रडेल ती. हा ईशा, ईशा. ए ईशा, तुला माहितीये मी कोण आहे ते? ए ईशा, आम्ही तुझे काका आहोत, काका. तू मोठी झालीस ना की सगळं आमचं ऐकायचं. ए, तिच्यावर काकागिरी करू नका, घाबरेल नाही तर ती तुम्हाला. मानसी ताई, तू हिला गोष्ट सांगतेस? हो, रोज सांगते. पण तिला कळतं का नाही कळणार? पण ती आमच्यापैकी शाळेत कुठे जाते? काय माहित, पण ईशाला मावशीने सांगितलेलं सगळं कळत. गोष्ट झाल्यावर छान स्माइल देते ती मला. ना ईशा? ती स्माइल देते? ए, मला स्माइल दे. ए ईशा, मी पण तुला गोष्ट सांगू? मला येते गोष्ट. सांगू? कशी आहेस? मी बरी आहे काकी. तुम्ही कशा आहात काकी? मी बरी आहे. ह्या मुलांमध्ये कसा वेळ निघून जातो कळतच नाही. नाही, बिझी असशील ना सध्या? हो. आजी आजोबा कसे? बरे. मी खूप मिस करते तुम्हा सगळ्यांना, आणि ईशा सुद्धा. ए आई, आमच्या ईशा सोबत एक फोटो काढ ना. आमचा फोटो एकत्र नाहीये. फोटो 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 फोटो. हा, आरडाओरडा करू नका, ती घाबरेल नाही तर. फोटो 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 फोटो. बरं, काढते काढते. मानसी फोन का उचलत नाहीये?
इकडे बघा. ओके. हा. ओके. जवळ आहे, जवळ आहे. गीता, बाबा आमचा फोटो बघा ना. काय रे? चुप रे. काय झालं आरडाओरडा? काय वेळ आहे की नाही तुम्हाला? बाबा बघा ना, ईशा किती छोटीशी आहे ना. अभ्यास झाला तुझा? आधी ईशाची खेळू दे ना बाबा. चला वर जा खोलीमध्ये. चला. पण बाबा ईशा. एकदा सांगितलेलं कळत नाही. पटकन जाऊन अभ्यासाला बसा. चला. पण बाबा ईशा तर कधी इथे येतच नाही. आज आली आहे तर खेळू दे ना. आई सांग ना ग. चल उठ. वर जाणे अभ्यासाला बस. चल. सांगितलेलं कळत नाही. चल. बाबा आई. काय आई? सांगितलं. अरे मोहन, काय करतोयस तू? तुम्ही दोघं वर जा. मोहन, काय चाललंय तुझं? काय एवढा चिडतोयस? तुला माहिती मी का चिडतो ते? अरे लहान आहे ती. तू लहान नाहीयेस ना. प्लीज मोहन, मुलांच्या हट्टाला असं तोडून चालत नाही. अरे केवढी आनंदात होती ती. तेच नकोय मला. सवय होता का मला यायची. चल बाहेर. हॅलो, मोनिका, कोण बोलतंय? मी सलील पंडित बोलतोय. ओ सलील, हाय. कशी आहेस? आय एम ॲब्सोल्युटली फाईन. आणि ईशा? मला नाही माहित. म्हणजे मानसी घेऊन गेली आहे ईशाला दळवींच्या घरी. हो. नाही, मी या नंबरवरती फोन केला कारण मला वाटलं मानसी घरी असेल, कारण ती मोबाईल रिसीव्ह नाही करत आहे. बरोबरच आहे सलील. दळवींच्या घरी गेले ना, फोन कशाला उचलेल? एक मिनिट, तिने तुला सुद्धा इन्फॉर्म केलं नव्हतं? शी डिड नॉट इन्फॉर्म यू अबाउट दिस? नाही, म्हणजे आमचं काही बोलणंच झालं नाही ना. आय डोंट नो मानसी असं का वागतीये. म्हणजे तिने मला नाहीच सांगितलं, पण तुला सुद्धा तिने सांगितलं नाही. सलील गेली सरळ ईशाला घेऊन. काय तर म्हणे विक्रांतला आठवण येत होती. ईशाची आठवण येत होती विक्रांतला, म्हणून घेऊन गेली आहे दळवींच्या घरात. तर कधी येणार आहे काय माहिती. ऍक्च्युली मला सुद्धा खूप आठवण येते ईशाची. एनिवे, तुला काही मेसेज द्यायचा आहे का मानसीला? मी देते. नाही नाही नाही, मी करीन तिला कॉन्टॅक्ट. डोंट वरी. ओके, बाय. बाय. म्हणून उगाच ओरडला त्या मुलांना. घरची एवढीशी तोंड करून गेले बिचारे. बरं झालं, तसंच पाहिजे त्यांना. दिसली ईशा, लागले उड्या मारायला. अनुमामा लहान आहेत, ते त्यांना आनंद होणारच. आनंद होऊ देणार नाही मी. ती या घरात राहणार नाहीये, ती आपली नाहीये, हे त्यांना कळायलाच हवं. नाही, मोहनने बरोबर केलंय. अचानक किती क्रूर झालो ना आपण सगळे. कमाल. अरे पण विक्रांत, तुला आज तिला इथे आणायची काय गरज होती सांग ना मला. तेच म्हणतोय मी. सगळं जरा स्थिरस्थावर होतोय तोपर्यंत हे झालं. आणि एकदा का हे घडलं की रोज रोज घडायला वेळ नाही लागणार. बघच तू. म्हणून तू का ओरडला रे मुलांना उगाच? अरे असं नाही करायचं. आता इथे जे काय घडलंय ते त्यांना माहिती आहे का? खेळू दे ना त्यांना. मी समजावतो त्यांना. अशाने त्यांचा अभ्यास होणार आहे का?
नाही मधु काका थांब. मुलांना कळायला हवं होतं. जे ठरलंय ते ठरलंय. अरे काय ठरलं? एका दिवसात सगळं इतकं बदलता येणार आहे का? नाही एका दिवसात नाही बदलणार, पण लवकरात लवकर बदलायला हवं. निदान तसा प्रयत्न तरी व्हायला हवा, जो मी करतोय. मानसी, नका थांबवाल का काकी? जाऊ द्या मला. नाही मोहननी केलंय ना ते बरोबर केलेलं आहे. अरे काय बरोबर केलं त्याने? अरे तो योग्य तेच बोलतोय. अरे आपण वडीलधारी माणसं, आपण त्याच्याशी वाद घालतोय, त्याला पटणार आहे का ते काही? पटणार आहे. अरे बाबा भांडू नका रे तुम्ही. काय चाललंय तुमचं? मानसी आहे अजून आतमध्ये. ती गेली, आता तरी नका भांडू. चला ब्यात गेली. हॅलो, मानसी कुठे आहेस? मी आता घरी जाते. हो, निघालीस का दळवींकडून? हो एकटी जातीयस? हो, ईशाला घेऊन जाते. अगं मग तुम्हाला कळवलं का नाहीस? कशाला? कशाला म्हणजे काय, मी तुला सोडायला आलो असतो ना. आता एवढ्या रात्री तू त्या छोट्याशा बाळाला घेऊन रिक्षा शोधत फिरणार, हे काय आहे? नाही, मी जाते, डोंट वरी. वरीचा प्रश्न नाहीये, पण मला कळत नाही तू अशी का करतेस? आता मी काय केलं सलील? मानसी, तुम्हाला अजून परक मानतेस का? असं का वाटतंय तुला? अगं कारण तू इतक्या रात्री एकटी निघतेस, तुम्हाला फोन करू शकली असतीस ना. मी आलो असतो तुला सोडायला, आणि आत्ताही तुम्हाला फोन केला असता तर मी लगेच निघालो असतो. मी रागवलो नाहीये, पण मला वाईट वाटतंय. मी मुद्दाम नाही ना केलं हे. अगं मी हेच तर म्हणतोय की नात्यांमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी सहज शेअर केल्या जाऊ शकतात. त्या नॅचरली शेअर केल्या जात नाहीत, आणि मुद्दाम तू करत नाहीस. मी कुठे कमी पडतोय? सलील, मी नंतर बोलते. सॉरी. थांब मानसी, तू या घरात परत यायचं नाहीस. म्हणजे? हो, माझ्या मुलीला घेऊन गेली होतीस ना तू दळवींच्या घरी, मला न विचारता, तिचं कौतुक व्हावं म्हणून. मला तू सुद्धा जायचं आणि दळवींकडेच राहायचं. आलीस का मनू? कुठाय ग ते माझे पिल्लू? किती वेळ भेटला नाही. आण ग. थांब आजी. बघतेस काय माझ्याकडे? जातेस ना ईशाला घेऊन दळवींच्या घरी? मुना, काय हा वेडेपणा? बरोबर आहे, माझं वागणं म्हणजे वेडेपणाच वाटणार ना तुम्हाला. ही जे वागते ते बरोबर वाटतं. मला हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये आजी आजोबा. हे बघ, तू आता भांडण सुरू करू नकोस बाई. ओके, नाही म्हणत, पण माझ्या मुलीला हिने माझ्या परवानगीशिवाय हात लावला तर शपथ. नाही लावणार. घे तूच सांभाळ. घे घे. शांत हो, शांत हो. तो ना. ओ काय झालं? काय झालं लाला? ओ नाही नाही, काय काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही.